नमस्कार, मी आकाश जाधव. छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट अर्थात सारथी पुणे यांच्या माध्यमातून एक ट्रेनिंग CA फाउंडेशन कोर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तर सांगू इच्छितो की CA फाउंडेशन हा जो पार्ट आहे हा फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना लागू नाही, तर कॉमर्सशिवाय एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएशन म्हणण्यापेक्षा ज्यांचं आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स कोणत्याही बॅकग्राऊंडचा 12वी झालेला विद्यार्थी असेल तर तो CA फाउंडेशन किंवा CAचे पुढचे जे कोर्सेस आहेत CA वाला पार्ट जो तो करू शकतो. तर त्यामुळं हा व्हिडिओ फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी नसून आर्ट्स, सायन्स, कॉमर्स हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. त्यामुळे तो सर्वांनी पाहायचा आहे. तर सारथी पुणेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेसचं ट्रेनिंग जे आहेत ते मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात येतं. तर असंच एक कोर्स त्यांनी CA फाउंडेशनचा मराठा आणि कुणबी मराठा या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जो तो उपलब्ध करून दिलेला आहे, त्याबद्दलची माहिती मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते वन बाय वन मी क्लिअर करतो. त्यामध्ये ह्या ॲप्लिकेशनची डेट आहे जी आधी 5 सप्टेंबर होती, पण पुढे त्यांनी ती 20 सप्टेंबरपर्यंत एक्सटेंड केलेली आहे. कोर्सचं नाव हा सरदार सूर्याजी काकडे फाउंडेशन कोर्स फॉर चार्टर्ड अकाउंटंट असं त्यांनी जे ते ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये फक्त 12वी पास पाहिजे आणि 12वीमध्ये 50% मार्क पाहिजे हीच अट आहे. बाकी याच्यामध्ये कुठेही मला एजची अट दिसली नाही आहे. तर 12वीमध्ये 50% पाहिजेत. मग तुम्ही ते आर्ट्समधून केलेले असो, सायन्समधून असो की कॉमर्समधून असो, कुठूनही चालतील. ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही 20 सप्टेंबर अशी असणार आहे. त्यानंतर आता सर ही ॲप्लिकेशनची एक्झॅक्ट प्रोसेस काय किंवा कशी आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांची डाऊट असू शकतात. तर पहिल्यांदा ही आहे सारथी पुणेची वेबसाईट. तुम्ही फक्त सारथी पुणे एवढं गुगलवर टाकलं तर पहिला निकाल येईल. तर ही आहे वेबसाईट. वेबसाईटवर डावीकडे इकडे नोटीस बोर्ड नावाचा पार्ट आहे. त्या नोटीस बोर्डला टिक केलं की वेगवेगळ्या नोटिसेस येतील आणि नोटिसेसमध्ये ह्या अनाऊन्समेंट आहेत. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी ही 8th नंबरची जी नोटीस आहे सारथी सरदार सूर्याजी काकडे चार्टर्ड अकाउंटंट फाउंडेशन कोर्स. तर याला फक्त आपण क्लिक हिअर करायचं आहे सो दॅट तुम्हाला इथं माहिती येईल आणि याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठीची लिंक तुम्हाला इथे येऊन जाईल. बघा, तर ॲप्लिकेशनची लिंक आहे. बाकी काही त्याच्यामध्ये गाईडलाईन्स त्यांनी दिलेले आहेत, त्या गाईडलाईन्स तुम्ही वाचून घ्यायच्यात. पण ॲप्लिकेशनची लिंक आहे. आता इथून अप्लाय कसं करायचं, तर मी एक विद्यार्थ्याचा फॉर्म अप्लाय करून त्याचं एक PDF काढलेलं आहे, ती तुमच्यासाठी दाखवतो सो दॅट हा एवढा पार्ट तुम्हाला तयार ठेवायचा आहे. वन बाय वन बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपलोड कॅन्डिडेट्स इमेज. एक फोटो जो तुम्ही स्कॅन केलेला आहे JPG मध्ये तो तुम्हाला जास्तीत जास्त 10 MB पर्यंतचा फोटो तुम्हाला स्कॅन करायचा आहे. सिग्नेचर स्कॅन करायची आहे. आधार नंबर टाकायचा आहे. मग आधार कार्डचा नंबर पण स्कॅन करायचा. तर सगळं पहिल्यापासून स्कॅन तयार ठेवा. कोणकोणता पार्ट? फोटो आहे, सिग्नेचर आहे, आधार कार्ड आहे. हे स्कॅन करून दिलेले जे काही त्याने 10 MB किंवा 100 MBच्या सांगितलेलं आहे त्याच्यात तयार ठेवायचं आहे. आर यू रजिस्टर्ड इन ICAI असेल तर येस, नसेल तर नो टाकून द्यायचं. तुमचं 12वी झालेलं आहे का? येस किंवा नो विचारलेलं आहे. 12वीमध्ये किती टक्के होते तर त्यासाठी टक्के टाकायचे नाहीत, फक्त बिलो 50, 50 किंवा अबो 50 हे ऑप्शन आहेत. त्यानंतर 12वीचं मार्कशीट तुम्हाला टाकायची आहे. 12वीची मार्कशीट 100 MB पर्यंत अपलोड करायची आहे. पुढे तुम्ही सारथीच्या ह्याच्या आधी झालेल्या स्कीमचा बेनिफिट घेतलेला आहे का? येस नो टाकून द्यायचं. पुढे आपण आलो की तुम्ही आता सध्या ज्या अपकमिंग बॅचेस आहेत त्याला कुठे अप्लाय केलं काय, जे आहे ती माहिती टाकून द्या. उगाच खोटी माहिती टाकू नका. त्यानंतर फर्स्ट नेम, फादर्स नेम, लास्ट नेम, कॅन्डिडेटचं फुल नेम, कॅन्डिडेटचं जेंडर, कास्ट कोणती आहे, मराठा, कुणबी, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी, फादर्स नेम किंवा हजबंड नेम, मदर्स नेम, पुढे पॅरेंट्स मोबाईल नंबर, कॅन्डिडेटची डेट ऑफ बर्थ, पुढे एज तर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येईल, स्टुडंटचा मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर कॅन्डिडेट दिव्यांग आहे का ते, डिसेबिलिटी पर्सेंटेज, जर दिव्यांग असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. ऑर्फनमध्ये येतो का, म्हणजे कॅन्डिडेट ऑर्फन या कॅटेगरीमध्ये येतो का, पहिल्यांदा ते अनाथ त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो असेल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, तालुका, जिल्हा, पिनकोड, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे डोमेसाईल आहात का, येस नो टाकायचं. तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का, येस नो टाकायचं. डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा येस असेल तर आणि ते अपलोड करायचं. त्यानंतर पुढे आलो आपण की पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कास्टसाठी आयदर कास्ट सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC किंवा EWS सर्टिफिकेट ह्यापैकी जेही असेल ते तुम्हाला अपलोड करायचे सो दॅट
तुमची कास्ट त्याच्यावर मेन्शन असते, त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट किंवा TC किंवा EWS सर्टिफिकेट. आणि समजा ते नसेल तर तुम्हाला नो करावं लागेल तिथे. तर हे पण ते असलेलं कधी चांगलं. तर तुमच्याकडे जे आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट किंवा तुम्हाला जर सांगितलं त्या पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट ह्या पद्धतीने अपलोड करायचं आहे. अपलोड केले की टोटल फॅमिली इन्कम जे ते 8 लाखापेक्षा कमी आहे जास्त आहे तेवढं येस नो करून टाकायचं आहे. त्या पद्धतीनं तिथून पुढे नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेट EWS सर्टिफिकेट काही एक असेल ज्याच्यामध्ये इन्कमचा प्रूफ असेल तेवढं एक तुम्हाला 2024ला व्हॅलिड असलेलं सर्टिफिकेट टाकायचं आहे. पुढे तेवढं झाल्याच्यानंतर ही जी ट्रेनिंग आहे ही महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांमध्ये आहे, ज्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती, सोलापूर आणि अकोला या ठिकाणी ही ट्रेनिंग होणार आहे. खाली त्यांचं डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशनला येस नो करून साधारणतः जसं जी माहिती तुम्हाला लागू होते ती माहिती येस नो करून तुम्हाला फॉर्म जो तो भरायचा आहे. तर सांगण्याचा मुद्दा तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधी जे डॉक्युमेंट्स तयार पाहिजेत ज्यामध्ये तुमचा फोटो, तुमचं सिग्नेचर, त्यानंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेट किंवा EWS किंवा TC तीनपैकी काही पण एक, त्यानंतर असेल तर त्यामध्ये जे बाकी सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या एकदा व्यवस्थित बघायच्या आहेत आणि त्या पद्धतीने अप्लाय करायचं. त्यातले सगळे मुद्दे मी याच्यामध्ये आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. पण काही राहिले असतील तर त्यामध्ये सर ट्रेनिंग लोकेशन किती असतील. महाराष्ट्रातले आत्ता मी जे 9 जिल्हे सांगितले ते 9 जिल्हे असतील. ट्रेनिंगचं ड्युरेशन किती असणार आहे तर ते 6 महिने असणार आहे. सर ट्रेनिंगचा टाईप कसा असेल. ट्रेनिंग ही ऑफलाईन होईल, ऑनलाईन होणार नाही. ऑफलाईन ते जाऊन तुम्हाला करायचं आहे. ट्रेनिंगसाठी स्टायपंड मिळेल का तर हो. आणि ट्रेनिंगसाठी 10,000 रुपये प्रति महिना या पद्धतीने 6 महिने त्याचे 60,000 आणि वन टाईम 12,000 अशा पद्धतीने 72,000 रुपये स्टायपंड जे ते मिळणार आहे. त्यानंतर मिनिमम आणि मॅक्सिमम क्वालिफिकेशन. मॅक्सिममची काही लिमिट नाही आहे. मिनिमम फक्त 12वी पास पाहिजे 50% असेल. बाकी 12वी 50%. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन चालू आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, PG झालं आहे, ह्या कसल्याही गोष्टीचा फरक पडत नाही. हाऊ टू अप्लाय ॲप्लिकेशनची प्रोसेस मी आता तुम्हाला सांगितलेली आहे की कोणत्या पद्धतीने अप्लाय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी जी माहिती आहे जी वेगवेगळ्या समाजाची, मग आता सध्याला आलेली मराठा आणि कुणबी मराठा समाजाची, ही होतं असं की शासनाच्या साईडनं वेगवेगळ्या योजना असतात पण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती होती की जेही तुमचे मित्र मराठा आहेत किंवा कुणबी मराठा आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज प्रत्यक्षपणे गेला पाहिजेत. किंवा कधी कधी असं होतं की आपण व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडिया वापरतो, त्या माध्यमातून जे आहेत ते जे समाजाचे ग्रुप असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे. कारण की माहिती न गेल्याने खूप सारे जेन्युइन विद्यार्थी ह्या गोष्टीचा लाभ घेण्यापासून जे ते मुक्तात. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थी ज्यांचं 12वी झालेलं आहे, 12वी पास आहेत, पुढचं शिक्षण मग त्यांचं BCom झालेलं असो, MCom झालेलं असो, BSc, BA, BE काही झालेलं असो, फरक पडत नाही, असे प्रत्येक विद्यार्थी करू शकतात. कारण की खूप जणांना अजूनही भ्रम आहे की CA हा पार्ट फक्त कॉमर्सचे विद्यार्थी करू शकतात. असं काहीच नाही आहे. CAचा जो पार्ट आहे, माझा एक ग्रॅज्युएशनमधला क्लासमेट होता, BE झाले त्याचं BE IT, तो नंतर CA झाला. तर ICAच्या एक्झाम्स असतात, ICAच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे, त्या माध्यमातून तो विद्यार्थी CA होऊ शकतो. तर त्यासाठीचा जो पहिला टप्पा आहे CA फाउंडेशनचा, ह्या टप्प्यासाठीची ट्रेनिंग सारथीच्या माध्यमातून आहे आणि तुमच्यापैकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ जो तो घ्यायचा आहे. हीच माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.